शेती कर्जमाफी हा या देशामध्ये सतत एक विवाद्य प्रश्न राहिलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शेतीच्या कर्जमाफीची घोषणा ही प्रत्येक राजकीय पक्षाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये अंतर्भूत केलेली असते. आम्ही सत्तेवर आलो तर, आम्हाला निवडून दिलं तर आम्ही शेतीची कर्जमाफी करू, अशी ती घोषणा असते. आणि प्रत्येक राजकीय पक्षाची ही धारणा राहिलेली आहे की शेतीची कर्जमाफी केली की आपल्याला निवडणुकीमध्ये विजय संपादन करायचा मार्ग मोकळा होतो. आता शेतीच्या कर्जमाफीचा इतिहास जर बघितला तर तो खूप मोठा आहे. 1990 मध्ये त्यावेळच्या सरकारने 10,000 कोटी रुपयाची शेती कर्ज माफ केली होती आणि प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 पर्यंत शेती कर्ज त्यांनी माफ केलं होतं. हे झालं 1990 मध्ये. मग नंतर 2008 मध्ये शरद पवार हे कृषी मंत्री होते आणि मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांनी 3,73,00,000 शेतकऱ्यांना जवळजवळ 52,500 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. हे वर्ष होतं 2008. या केंद्र सरकारने केलेल्या 2 शेती कर्जमाफी योजना होत्या. 2014 आणि नंतर मात्र केंद्र सरकारने शेती कर्ज माफ केली नाहीत, तर वेगवेगळ्या राज्यातून राज्य सरकारने ही शेतीची कर्ज माफ केली. आणि या गेल्या 10 वर्षामध्ये सर्व राज्य सरकारांनी मिळून केलेली जी शेती कर्जमाफी आहे ती रक्कम जवळजवळ 3,00,000 कोटी रुपयांपर्यंत जाते. मग याच्यात आंध्र प्रदेश आलं आणि तेलंगणा सरकार आलं, तामिळनाडू आलं, छत्तीसगड आलं, झारखंड आलं, महाराष्ट्र आलं. जवळजवळ सगळ्याच राज्य सरकारांनी ही शेतीची कर्ज माफ करण्याची घोषणा केलेली आहे. त्याचं एकूण जी रक्कम आहे ती रक्कम ही जवळजवळ 3,00,000 कोटी रुपयापर्यंत जाते. आपण महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2017 साली 18,762 कोटी रुपयांची कर्ज माफ केली. त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्ज मुक्ती अभियान, 2019 साली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जाहीर झाली, ती 20,497 कोटी रुपयांसाठी. आणि आता 2026 साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी कर्ज मुक्ती योजना जाहीर झाली, ती 36,585 कोटी रुपयांसाठी. म्हणजे एकट्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 75,844 कोटी रुपयांची शेती कर्ज माफ करण्यात आलेली आहे. प्रश्न असा उरतो की ही जर शेतीची कर्ज वारंवार माफ केल्या जात असतील तर शेतकरी हा त्या कर्जाच्या सापळ्यातून बाहेर का निघत नाही? तुम्ही बघा, गेल्या 10 वर्षामध्ये 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या सगळ्या शेतीच्या कर्जमाफीच्या योजना राबवल्यानंतर देखील. मग प्रश्न असा उरतो की ही शेतीची कर्ज माफी जी करण्यात येते ही ती जणू काही गुरुकिल्ली आहे आणि मग ती ऑपरेट झाली की बघा या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असं झालं नाही. त्याच्यानंतर देखील या शेतकरी आत्महत्या सातत्याने होत राहिल्या, किंबहुना त्यांचा जो आकडा आहे तो वाढत राहिला. याचा अर्थ शेतकऱ्यांची कर्जमाफी केली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळतात, हे जे काय ज्या पद्धतीने मांडलं जातं ते चुकीचं आहे. मग प्रश्न उरतो तो या आत्महत्या का होत आहेत आणि मग शेतकऱ्यांची जी कर्जमाफी केल्या जाते ती का केल्या जाते? एक नाबार्ड मध्ये एक रिसर्च पेपर 2022 साली पब्लिश केलेला होता आणि या रिसर्च पेपरमध्ये या सर्व ज्या कर्जमाफी योजना आहेत, कृषी कर्जमाफी योजना आहेत, त्याचा अभ्यास करून त्यांनी त्यांचे निष्कर्ष त्यात नमूद केले होते. ते फार इंटरेस्टिंग आहेत. ते निष्कर्ष काय सांगतात की शेतीची कर्जमाफी झाली की त्यानंतर बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यामध्ये हात आखडता घेतात. कारण बँकांना असं वाटतं
की शेती कर्ज वाटण्यामध्ये एक जोखीम आहे. ती जोखीम टाळायचा ते प्रयत्न करतात. प्रत्यक्ष ते ही कर्ज माफ करणार नाहीत ही भूमिका घेत नाहीत, पण अप्रत्यक्षरित्या या शेती कर्जाचं वाटप कसं कमी होईल हे पाहतात. मग शेवटी शेतकरी काय करतात? शेवटी ते मायक्रो क्रेडिट इन्स्टिट्यूशनकडे जातात, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे जातात आणि त्यांच्याकडून शेती कर्ज घेतात. आणि ही जी शेती कर्ज आहेत त्याची कॉस्ट ऑफ क्रेडिट ही राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या मानाने जवळजवळ 30 ते 50% जास्त असते. म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेकडून त्यांना 3%, 5%, 60% जर शेती कर्ज मिळत असेल तर ते शेती कर्ज या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि मायक्रो क्रेडिट इन्स्टिट्यूशन कडून 12, 14, 16, 18% घ्यावं लागतं. त्यामुळं कॉस्ट ऑफ क्रेडिट वाढते. तसं ही जी कर्जमाफी आहे तो बोजा जातो कोणाकडे? शेवटी कोणाच्या माथी हा बोजा मारला जातो किंवा कोणाला हे ओझं सहन करावं लागतं? ही जी काही शेतीची कर्जमाफी करण्यात येते ती अर्थसंकल्पात तरतूद करून करण्यात येते. आता अर्थसंकल्पात तरतूद करून केली म्हणजे पहिलं एक ऑप्शन आहे की त्या अर्थसंकल्पातली जी तूट आहे ती तूट वाढते, म्हणजे डेफिसिट वाढतो. डेफिसिट वाढतो तो भरून काढण्यासाठी त्या राज्य सरकारला कर्ज काढावं लागतं आणि ते कर्ज जर काढलं तर त्या पुढच्या वर्षामध्ये त्या कर्जाची परतफेड किंवा व्याजाची पेमेंट याच्या पोटी पुन्हा कल्याणकारी योजनांमध्ये कटौती करून त्यांना त्याची तरतूद करावी लागते. म्हणजे पुन्हा त्याचा जो ऍडव्हर्स इफेक्ट होणार आहे तो तिथून पुढच्या प्रत्येक अर्थसंकल्पात होणार आहे. दुसरी गोष्ट की हे पैसे उभे केले आणि ते बाजारात सोडले की ताबडतोब चलन फुगवटा वाढतो आणि मग त्याचा परिणाम महागाई वाढण्यामध्ये होतो. आणि महागाई वाढली की त्याची किंमत कोणाला मोजावी लागते? ती किंमत पुन्हा सामान्य माणसाला मोजावी लागते. म्हणजे या कर्जमाफीचा जो बोजा आहे तो बोजा या चलन फुगवट्यामुळे किंवा भाववाढीमुळे सामान्य माणसाला सहन करावा लागतो. दुसरं ऑप्शन आहे की कर वाढवले पाहिजेत आणि कर वाढवायचे म्हणजे जीएसटी, स्टेट जीएसटी वाढवला किंवा त्यांनी आणखी कुठल्या पेट्रोलच्या स्टेट टॅक्स मध्ये वाढ केली तर ते बर्डन कोणावर जाणार आहे? ते पुन्हा सामान्य माणसावर जाणार आहे. म्हणजे त्याची किंमत पुन्हा कोणाला मोजावी लागणार आहे? सामान्य माणसालाच मोजावी लागणार आहे. याचा अर्थ ही जी काही कर्जमाफी आहे ते कधी फडणवीस सरकार आपल्याला देतं, कधी उद्धव ठाकरे सरकार देतं, पुन्हा फडणवीस सरकार देतं, कधी शरद पवार देतात, मनमोहन सिंग देतात किंवा आणखी मधु दंडवते देतात. ही सरकार देतात याचा अर्थ हे सरकार काही पैसे कुठून निर्माण नाही करत. ते शेवटी करदात्याच्या पैशातूनच ही जी कर्जमाफी अंमलात आणली जाते आणि त्याचा जो बोजा आहे तो बोजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सामान्य माणसाला सहन करावा लागतो. हा जो नाबार्डच्या जो रिसर्च पेपर आहे किंवा अभ्यास गटाने केलेले जे विश्लेषण आहे ते विश्लेषण असं सांगतं की ज्या अर्थसंकल्पात तरतूद करून ही कर्जमाफी जाहीर केल्या जाते त्यानंतरच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात किंवा त्याच वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या हेड्सवर सरकारतर्फे करण्यात येणारा जो खर्च आहे त्या खर्चात कटौती केल्या जाते. म्हणजे ते हेड कशाचं आहे तर इन्फ्रास्ट्रक्चरवर जी काय खर्च होणार आहे तरतूद केलेली असते ती तरतूद मागच्या अर्थसंकल्पापेक्षा कमी केल्या जाते. सोशल वेलफेअरवरची तरतूद कमी केल्या जाते. आता इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सोशल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सोशल सेक्टरवर मध्ये केलेली कटौती याचा अर्थ काय होतो? आरोग्यावर केलेली तरतूद कमी होते, शिक्षणावर केलेली तरतूद कमी होते, जलसंधारण याच्यावर केलेली जी तरतूद आहे ती तरतूद कमी केल्या जाते, रस्त्यांवर केलेली तरतूद ही तरतूद कमी होते. या सगळ्याचा जो एकत्रित परिणाम आहे तो परिणाम किंवा त्याची किंमत पुन्हा कोणाला मोजावी लागते?
ती सामान्य माणसालाच मोजावी लागते. याचा अर्थ कर्जमाफी कुठलंही सरकार जाहीर करो, ती कर्जमाफी शेवटी सामान्य माणसाला आपल्याच रिसोर्सेस मधून फंड करावी लागते, आपल्याच साधन सामुग्रीतून ती पुरवावी लागते. असं कधी या ती जी काही निरीक्षण आहेत त्यात नमूद केलेलं नाही की श्रीमंत लोकांवर टॅक्स लावला आणि या गरीब शेतकऱ्यांसाठी योजना राबवली, असं झालेलं नाही. किंबहुना गेल्या 10 वर्षातले जे राईट ऑफचे आकडे आहेत ते आकडे विस्मयचकित करणारे आहेत. शेती कर्जामध्ये झालेली जी राईट ऑफ आहे ती साधारण 15 ते 20% आहे. याच्या उलट मोठ्या कॉर्पोरेटला जी कर्ज राईट ऑफ केलेली आहेत ती मात्र 65 ते 70% पर्यंत आहे. दिवाळखोरी कायदा आला त्यातही या मोठ्या जे उद्योग आहेत त्यांना हेअरकटच्या नावाखाली दिलेली जी सूट आहे ती 65% पर्यंतची सूट आहे. फक्त 35% पैसे त्याच्यातून वसूल झालेले आहेत. मग त्याच्यात व्हिडिओकॉन पण आलं, अनिल अंबानी पण आले, हे वेगवेगळे जे ग्रुप आहेत ते सगळे आले. म्हणजे शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी शेवटी सामान्य माणूस त्याच्या करदाता हा त्याच्या पैशातूनच करतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हेच आहे ग्रेट इंडियन इल्युजन. आज जो भ्रम आहे तो हाच भ्रम आहे आणि तो भ्रम आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर शेतीची जी इनपुट कॉस्ट आहे म्हणजे खत आहे त्याच्या किमती कमी केल्या गेल्या पाहिजेत, बी बियाणं त्याच्या किमती कमी केल्या गेल्या पाहिजेत, वापरण्यात येणारं औषध त्याच्या किमती कमी केल्या गेल्या पाहिजेत, पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रोव्हिजन केलं पाहिजे. एक लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह घेऊन सरकारने योजना अंमलात आणल्या पाहिजेत. याच्या बरोबर शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. या संदर्भात स्वामीनाथन कमिशननी केलेल्या शिफारसी याचा वारंवार उल्लेख केला जातो, पण आजही लेटर आणि स्पिरिट मध्ये त्या शिफारसी पूर्णांशाने अंमलात आणल्या गेलेल्या नाहीत. याच्या जोडीला आयात निर्यात विषयक धोरण हे पण सतत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मिळणाऱ्या किमतीमधल्या चढ उताराला कारणीभूत आहे. परवाच सरकारने अशी घोषणा केली की कापूस आयात जो केला जातो त्याच्यावरच्या आयात शुल्क ही कमी करण्यात आलेली आहे. काय परिणाम होईल याचा? मोठ्या प्रमाणावर बाहेरचा जो कापूस आहे तो कापूस आयात केला जाईल, इथल्या कापसाला जी किंमत मिळायला पाहिजे ती किंमत मिळेनाची होईल आणि कापूस उत्पादक शेतकरी हे मान टाकतील आणि मग त्यातून पुन्हा एका वेगळ्या कर्जाच्या सापळ्यामध्ये ते अडकतील. म्हणजे व्यवस्था म्हणून आपल्याला हे सगळे प्रश्न ऍड्रेस केले पाहिजेत. तसं जमिनीचा कस, पुरेसं पाणी, हवामानामध्ये निर्माण झालेली जी एक अनिश्चितता आहे हेही प्रश्न ऍड्रेस केले गेले पाहिजेत. आता हवामानाच्या अनिश्चिततेबद्दल याला काही शेतकरी जबाबदार आहे का? आज कार्बन इमिशन जे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्याला कारण काय? मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे व्हेकल्स आहेत, एसीचा वापर आहे किंवा आणखी तत्सम एनर्जीचा जास्तीत जास्त कन्झम्पशन करणारी जी काही अवजार आहेत त्याचा वापर आहे. याच्यातून हे कार्बन इमिशन निर्माण होते. त्याच्यामुळे हवामान आज तापमान वाढतंय, हवामानामध्ये जी इरॅटिक बिहेवियर आहे ते निर्माण होते. आता हे काही शेतकऱ्यामुळे निर्माण होतं का? पण त्याची किंमत कोणाला मोजायला लागते? ती शेतकऱ्याला मोजायला लागते. आणि आता शेतीपुढचे हे सगळे जर प्रश्न लक्षात घेतले तर खरं म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यासाठी एक संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे. या अधिवेशनामध्ये खासदार तर बोलतीलच, पण त्याच्याबरोबर जे स्टेक होल्डर आहेत, शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना पण तिथे बोलवलं गेलं पाहिजे आणि त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. कोरोनाच्या काळात भारत वाचला कारण भारतातली अन्नधान्याची गोडाऊन्स भरलेली होती. आजही जगभरामध्ये शेतमालाच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. विशेषतः युक्रेन आणि रशिया वॉर युद्धानंतर ही किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत, पण त्याची झळ भारताला सहन करावी लागली नाही. याचं कारण काय? कारण भारत देश हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी आहे, पण याच वेळी
10 वर्षात 1,12,000 शेतकरी आत्महत्या करतात, ही या शतकातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ती जर आपण ऍड्रेस करू शकलो नाही, आणि हा जो शेतकरी शेती क्षेत्रातला जो पेचप्रसंग आहे तो असाच चिघळत राहिला, तर जे आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी आहे असं म्हणतो ते फार काळ टिकणार नाही. याही देशामध्ये अन्नधान्याच्या उत्पादनाविषयी आपल्याला काही प्रश्नांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन समग्र एकत्रितपणे जोपर्यंत आपण शेती क्षेत्रातल्या प्रश्नावर चर्चा करत नाही, त्याच्यावर सर्वमान्य तोडगा काढत नाही, तोपर्यंत ही वारंवार येणारी ही शेतकऱ्यांच्या कर्जाची माफी ही निवडणुकीच्या तोंडावर अशीच येत राहील. पुन्हा मतदारांना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण यालाही शेवटी मर्यादा आहेत. असा एक टप्पा येईल जेव्हा आपले हे जे शॉर्टकट्स आहेत ते निष्प्रभ होतील आणि हा पेच प्रसंग शेवटी या देशाला फार मोठ्या अक्राळ विक्राळ स्वरूपामध्ये तोंड द्यावं लागेल. तशी वेळ येऊ नये हे राजकीय शहाणपण एकूणच सगळे राजकीय पक्ष दाखवतील आणि एकत्रितपणे या बळीराजाच्या समोरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ऍड्रेस करतील अशी अपेक्षा बाळगूया. ही कर्जमाफी आज तरी एक मृगजळ आहे. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम वाफा आल्या की दुरून आपल्याला वाटतं ते पाणी आहे, पण जवळ गेल्यानंतर कळतं आपल्याला की ती गरम वाफ आहे किंवा हवा आहे. तसंच ही जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ही मृगजळासारखी अशीच चालू राहील. पण हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा अंतिम उपाय नव्हे, हे शेतकऱ्यांनी पण ओळखायला पाहिजे, तरच कुठेतरी ही कोंडी फुटू शकेल. यासह इथेच आपण थांबूया. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.